नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. कसे आहात? आता भेटतोय ना आपण रोज, पण मार्केट चांगलं झालं तर मजा येईल. थोडंसं फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री किंचित प्रमाणात कमी होती आहे असं दिसतंय. कॅशमध्ये चालूच आहे, फ्युचर्सला थोडी विक्री कमी होती. तर एक 23,200 पर्यंत ही रिलीफ रॅली जाईल असा एक अंदाज आहे. कॅशमध्ये FIIची विक्री आहे 3,937 कोटीची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,759 कोटीची. आता रिझल्ट जवळजवळ संपले, अगदी तुरळक रिझल्ट लागत आहेत. काल ABBचा रिझल्ट लागला, पण ABBचं जे वर्ष आहे ते आपलं जानेवारी ते डिसेंबरचं वर्ष असतं तसं त्यांचं वर्ष आहे. त्यामुळे त्यांचा Q4चा रिझल्ट होता. Q4च्या रिझल्टनंतर जो डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो तो नेहमी AGM झाल्यानंतर, AGMमध्ये सँक्शन झाल्यानंतर दिला जातो. त्यामुळे तो डिव्हिडंड खात्याला यायला उशीर लागतो. पण ABBने 33.50 रुपये एवढा डिव्हिडंड दिला आहे. ABBचा रिझल्टही चांगला आला आहे. त्यांचे प्रॉफिट 56% वाढून 5,528 कोटी एवढे झाले. तर त्यांचे रेव्हेन्यू 22% वाढून 3,304 कोटी एवढे झाले. मार्जिनसुद्धा त्यांचं वाढलं आहे 15.1% 19.5% एवढं मार्जिन झालं आहे. त्यांची ऑर्डर बुक 9,380 कोटींची एवढी आहे. त्यामुळं ABBच्या शेअरकडे आज लक्ष द्यावं लागेल. पेटीएमनी SBI म्युच्युअल फंडाबरोबर जननिवेश 250 रुपयाचा SIP लॉन्च केला आहे. झोमॅटोनी नगेट हे अल्टरनेटिव्ह नो कोड कस्टमर सपोर्ट सोल्युशन लॉन्च केला आहे. रेन इंडस्ट्रीचा पण रिझल्ट आला. त्यांचा तोटा वाढला आहे, उत्पन्न कमी झालं आहे, मार्जिन वाढलं आहे. CIE ऑटोमोटिव्ह यांचा रिझल्ट कमजोर आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं आहे. DCXला केबल आणि वायर हार्नेस असेंब्लीसाठी 24.51 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. लॉईड मेटल त्रिवेणी अर्थ मूव्हरमधला 79.82% स्टेक 70 कोटी रुपयाला घेण्यासाठी बोर्डाने परवानगी दिली आहे. आता ट्रम्प तेल आणि गॅसवर किती टॅरिफ लावणार याची घोषणा करतील. पण आज ट्रम्पने आणखीनच नवीन घोषणा केली आहे की बाकीचे देश आमच्यावर जेवढा टॅरिफ तुम्ही लावाल तेवढा आम्ही टॅरिफ तुमच्यावर लावू, असं एक प्रकारे सांगण्यात आलं आहे. त्यामुळं हे जे नवीन धोरण आहे त्या नवीन धोरणाचा काय परिणाम होतोय ते बघावं लागेल. आज
भारती एअरटेलमध्ये एक ब्लॉक डील व्हायचं आहे. इंडियन कॉन्टिनेंट इन्व्हेस्टमेंट हे 4,82,00,000 शेअर्स आज विकणार आहेत. म्हणजे 0.8% हिस्सा विकला जाणार आहे. 7,995 कोटी मिळतील अशी त्यांची अपेक्षा आहे. GMR यांचे ट्रॅफिकचे आकडे चांगले आले, पण त्याच्यातही एक गोम आहे, म्हणजे YOY बेसिसवर हे आकडे चांगले आले, मंथ ऑन मंथ बेसिसवर आकडे कमी आले. साखरेचं उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये कमी होईल आणि एकंदरीतच साखरेचं उत्पादन कमी होईल असे काल जे इस्माचे आकडे आले त्याच्यावरनं समजत आहे. तर साखरेचे भाव वाढतील आणि साखर कारखानदारांना याचा फायदा होईल असं दिसत आहे. तर साधारणपणे जे चार्ट टेक्निकल्स याच्या आधारे काही शेअरमध्ये थोडी वाढ होण्याच्या दृष्टीने गती येईल असं वाटतंय. त्याची नावं दिली आहेत, तुम्ही तुमच्या वॉच लिस्टवर ठेवा आणि अभ्यास करून बघा. वाढतीलच किंवा कमी होतील काही सांगता येत नाही आहे. मार्केट इतकं चित्रविचित्र चाललं आहे की एक बातमी असेल, त्या बातमीने वाढेल असं वाटत असेल, थोडासा एक 5 रुपये वाढला की दुसरी खराब बातमी आली की त्याने 20 रुपये पडतोय आणि लोकांचा तेजीचा कल दिसत नाही आहे मार्केटचा. त्यामुळे सावधगिरीने ट्रेड करा. एखादा शेअर बाबा अचानक 20% पडला आहे, शेअर चांगला आहे तर 4-6 महिन्यासाठी असा घेऊन ठेवता येईल, पण त्याच्यात आजच ट्रेड होईल का असं काहीही सांगता येत नाही. तेजीमध्ये सारडा एनर्जी, मारुती, GMR, अल्कार्गो, ABB रिझल्ट चांगला आहे, डिव्हिडंड पण चांगला दिला आहे. साखरेचं उत्पादन कमी म्हणून बलरामपूर दिला आहे. कालच्या मार्केटमध्ये सुद्धा बलरामपूर तेजीत होता. UPL, अशोक लेलँड कालही तेजीत होता. बजाज फायनान्स, चंबळ, वेदांताची आज डिमर्जरवर मीटिंग आहे. ज्युबिलंट इनग्रेव्हिया, व्होल्टाज, मनकाइट, पेटीएम, HDFC बँक, HDFC AMC, ONGC, LIC, झोमॅटो, पॉवर ग्रीड, ब्रिटानिया, सिप्ला, डिव्हिज लॅब, बजाज फिन्सर, CG पॉवर आणि व्होल्टास. तर मंदीमध्ये ACC सिमेंट, TVS मोटर, ICICI प्रू यांना 190 कोटीची GSTची ऑर्डर मिळाली आहे म्हणून बिर्ला सॉफ्ट, AU स्मॉल फायनान्स बँक, KPIT, वरुण ब्रिव्हरेजेस आणि PB फिनटेक हे जे शेअर मंदीमध्ये राहण्याची शक्यता किंवा तेजीमध्ये राहण्याची शक्यता हे कसं सांगितलेलं असतं. एखाद्या माणसाने रस्ता विचारला आहे की बाबा मला अमुक ठिकाणी जायचं आहे, तर मी कुठून जाऊ किंवा कसं जाऊ. तर बाबा
याही रस्त्याने जाऊ शकतो, याही रस्त्याने जाऊ शकतो, पण तू हा रस्ता जवळचा असेल तरी या रस्त्याने जाऊ नको, मेन रोडने जा. तशापैकी आहे. कोणत्या रस्त्याने जायचं, कसं जायचं हे त्या माणसाने ठरवायचं आहे. किम्स म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, याच्यामध्येही आज हालचाल दिसू शकते. त्यांनी उशक्कार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बरोबर करार केला आहे आणि महाराष्ट्रातल्या हॉस्पिटल्समध्ये ते स्टेक घेऊ शकतात. एक शॉर्ट टर्ममध्ये ज्या शेअरमध्ये काही हालचाल दिसू शकते तर त्याच्यामध्ये HDFC लाईफ, बाटा, IRCTC, सिग्नेचर, वायरॉक आणि बजाज फायनान्स. म्हणजे बजाज फायनान्स 8,454च्या पुढे टिकला पाहिजे तर 8,700पर्यंत जाऊ शकतो. तेही शॉर्ट टर्ममध्ये, म्हणजे 3-4 महिन्याचा अवधी पकडा. कारण मार्केट कसं 7 पावलं पुढे 4 पावलं मागे असं जर जात राहिलं तर प्रत्येक वेळेला 20 रुपयाची रॅली आली आणि ती रॅली 7-8 रुपयांनी कमी झाली तर तेजी अर्धीच उरते. त्या हिशोबाने पूर्वीच्या तेजीच्या मार्केटमध्ये 2-2.5 महिन्यामध्ये 30-35 रुपये शेअर वाढत असेल तर आता तेवढा वाढण्यासाठी 4-5 महिने लागतील. काल मला कमेंटमध्ये विचारलं की मॅडम मार्केटमध्ये तेजी कधी येईल. या वर्षभरात तरी मार्केट खराब चालेल. खराब म्हणजे रिलीफ रॅली येईल, नाही असं नाही, पण कंटिन्युअस 2-2.5 महिने तेजी चालली आहे किंवा तेजीचा ट्रेंड आहे असं दिसेल असं वाटत नाही. त्याच्यासाठी कंपन्यांचे रिझल्ट्स याच्यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे किंवा भांडवली गुंतवणूक याची गरज आहे. महागाई कमी होण्याची गरज आहे. म्हणजे मूलभूत गोष्टीमध्ये बदल झाला तरच तेजीचा ट्रेंड येईल, नाहीतर रिलीफ रॅली राहील. म्हणजे अर्थातच बँकेच्या व्याजापेक्षा अधिक पैसा मार्केटमधून मिळू शकतो, पण तो मिळवायलाही डोकं लावावं लागेल की बाबा खाली आंबा आलाय आणि पटकन तोडून घेतलाय असं मार्केट यावर्षी असणार नाही. त्यामुळे सांभाळून मार्केट करा. बघूया आज काय मार्केट दर्शन देते ते. नमस्ते.